हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होतो आहे. श्रावण महिना हा भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे. श्रावण महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त भगवान शिवांची सेवा करायची. भगवान शंकराची मनोभावे जो कोणी भक्त आराधना करतो, त्यांची भक्ती करतो, त्याची इच्छा भगवान शंकर हे नक्कीच पूर्ण करत असतात. तर आपल्याला या महिन्यात त्यांची सेवा करायची आहे. सोमवारी उपवास करायचा आहे. याबद्दल बरेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ आले आहे, खाली जाऊन तुम्ही बघू शकतात. आजची जी माहिती आहे ती म्हणजे शुभ रंग, म्हणजे या महिन्यात कोणता शुभ रंग आहे. श्रावण महिन्यात एक रंग आहे, त्या रंगाला जास्तीत जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. तर हा रंग कोणता आहे आणि हा रंग आपण कशा पद्धतीने वापरायचा आहे, याचा कसा वापर करून घ्यायचा आहे आणि हा रंग वापरल्याने आपल्या आयुष्यात कोणते बदल होणार आहे, हा रंग वापरल्याने काय होणार आहे, आपल्याला काय मिळणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता मी तुम्हाला रंग सांगणार आहे, परंतु आता बऱ्याच जणांना मनात अशी शंका येईल, म्हणजे बरेच जण असे विचार करतात की असं रंग वापरून काही होतं का, की म्हणजे आता आम्ही हा रंग वापरला तर आमच्याकडे खूप पैसा येईल किंवा सगळं चांगलं. ही सगळी फालतूगिरी आहे, गोंडूगिरी आहे. तर आता ही तुम्हाला मी शास्त्रानुसार माहिती देते, म्हणजे वास्तुशास्त्रानुसार ही माहिती आहे. आमच्या गुरुजींकडून मी ही माहिती घेतलेली आहे, जी म्हणजे आमचे गुरुजी मला माहिती देतात त्यांच्याकडून ती मी तुम्हाला देत असते. तर आमच्या गुरुजींकडून घेऊनच ही माहिती मी तुम्हाला देते आणि प्रत्येक माहिती देत असते. काही व्हिडिओ केंद्रातले असतात, तर त्यामुळे म्हणजे मी काहीतरी आणलं आणि सांगितलं. आणि खरं तुम्हाला विश्वास असेल तर नक्कीच या गोष्टी करा. बऱ्याच जणांना या गोष्टीवर विश्वास असतो, म्हणजे करायचं असतं म्हणून मी सांगते. आणि विश्वास नसेल तर काही हरकत नाही, व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल. तर आता तो रंग कोणता आहे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. परंतु याआधी हा रंग भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. म्हणजे आपण बघा, आता आषाढ महिना आहे. आषाढ महिन्यात सगळीकडे पाऊस पडत असतो, त्यामुळे सगळीकडे हिरवळ होते आणि सगळं हिरवगार होतं. आता तुम्हाला कळलं असेल की तो रंग कोणता आहे, तर तो रंग आहे हिरवा. हिरवा रंग हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. तसं तर त्यांना पांढरा रंग सुद्धा प्रिय आहे. परंतु हिरवा रंग का? कारण आषाढ महिना हा भगवान शंकरांचा मानला गेला आहे. कारण आषाढ महिन्यात श्रावण महिना येतो म्हणून तर सगळीकडे हिरवळ झालेली असते बघा. तर त्यामुळे हिरवा रंग, आणि हिरवा रंग असं म्हणतात, म्हणजे असं ग्रंथात आहे. तर हिरवा रंग हा भगवान शंकरांचं प्रतीक मानला जातो. तर हा असा हिरवा रंग आहे. आता हिरवा रंग कोणत्या गोष्टींमध्ये आपण वापरू शकतो? तर आता सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं सौभाग्याचं लेणं, म्हणजे आपल्या बांगड्या. मेन जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या बांगड्या. तर महिलांनी काय करायचं की श्रावण महिन्यात, म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला, परंतु काचेच्या घालायच्या, प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या घालायच्या नाही. मला माहिती आहे की आपल्याला काचेच्या बांगड्या घालायचा कंटाळा येतो, फुटून जातात, त्यामुळे इच्छा होत नाही घालायची. परंतु कमीत कमी श्रावण महिना तरी घाला. तसं तर कायमस्वरूपी आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायला आणि काचेच्याच बांगड्या घातल्या जायला पाहिजे. तुम्ही गुरुमाऊलींचं हितगुज बघा. गुरुमाऊली नेहमी सांगत असतात, म्हणजे त्यांनी सौभाग्यांचे जे आपले सौभाग्य अलंकार आहेत त्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. ती तुम्ही बघू शकता की बांगड्यांचं किती महत्त्व आहे, हिरव्या रंगाच्या किंवा काचेच्या बांगड्यांचं महत्त्व आहे. तर जास्तीत जास्त हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. आणि यासोबतच मी एक व्हिडिओ केलेला आहे, हिरवी झाडं लावा. आता झाडं बघितली तर हिरवीच असतात, दुसऱ्या रंगाची नसतात. तर हिरवी झाडं आपल्याला जास्तीत जास्त आपल्या घरात, तुमच्या घरात बाल्कनी असेल किंवा खाली तुमचं घर असेल तर हिरव्या रंगाची झाडं लावा. अगदी म्हणजे सगळं हिरवागार होईल. कोणती झाडं लावायची, ते झाडं लावल्याने काय होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती खाली आली आहे, तुम्ही खाली जाऊन व्हिडिओ बघू शकतात. तर जास्तीत जास्त हिरव्या रंगाची झाडं लावायचा प्रयत्न करा. आणि यासोबतच हिरव्या रंगाचे कपडे तुम्हाला घालायचे. तुमच्या मुलांना सांगा तुम्ही घाला. तुम्हाला जे म्हणजे लेगिन्स शक्य असेल ती घाला, किंवा तुम्ही साडी घालत असणार तर ब्लाऊज घातली हिरव्या रंगाचं तरी चालेल. आता रोजच घालायचे का हिरवे कपडे, तर तसं नाही. तुम्ही आठवड्यातून 1 दिवस घालू शकता, 2 दिवस घालू शकता, जसं तुम्हाला शक्य. म्हणजे तुमच्याकडे हिरव्या रंगाचे कपडेच नसतील तर तुम्ही एखादी कुर्ती, एखादी लेगिन्स घेऊन या. म्हणजे श्रावण महिन्यात एकदा तरी तुम्ही हिरवा रंग घाला.
हिरव्या रंगाचे तुम्ही कानातले घालू शकतात, हिरव्या रंगाची नवीन बेडशीट तुम्ही घरात आणू शकतात. म्हणजे हिरव्या रंगाचा वापर करा. किंवा पूजेमध्ये, आता आपण पूजेमध्ये देवघरात कापड टाकतो तर रंगाचं, तर हिरव्या रंगाचं कापड तुम्ही टाकू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला हिरवा रंग वापरायचा आहे. तर हिरव्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करा. आणि बघा, आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पा हे भगवान शंकरांचे पुत्र आहेत, म्हणजे त्यांचा मुलगा आहे. बुध ग्रहाचा स्वामी गणपती बाप्पा आहे, आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे जेव्हा बुध ग्रह कमजोर होतो तर आपल्याला काय सांगितलं जातं, ब्राह्मण आपल्याला सांगतात की तुमचा बुध ग्रह कमजोर आहे तर तुम्ही हिरवं गणपती बाप्पांना अर्पण करा, म्हणजे हिरव्या मुगाची डाळ अर्पण करा असं सांगितलं जातं. हिरव्या रंगाचे उपाय केले जातात त्यावर. म्हणजे त्याच्याने काय होतं की बुध ग्रह आपला स्ट्रॉंग होतो. आणि गणपती बाप्पांना दुर्वा खूप अतिशय म्हणजे प्रिय आहे. तर त्यामुळे हिरवा रंग हा गणपती बाप्पांना सुद्धा प्रिय आहे, म्हणून हिरव्या रंगाला इतकं या महिन्यात महत्त्व दिलं गेलं आहे. आता ही माहिती वास्तुशास्त्रानुसार मी तुम्हाला दिली. तुम्हाला योग्य वाटत असेल तर नक्कीच तुम्ही हे फॉलो करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या मनात गोष्ट येते की आता ताई हा रंग तुम्ही आम्हाला सांगितला, आता हा रंग आम्ही जर वापरला तर आम्हाला काय मिळेल, सगळ्यात मोठा हा प्रश्न असतो. आपल्याला मनुष्यनेत आपण जन्म घेतलेला आहे तर प्रत्येक गोष्ट आपल्याला म्हणजे काहीतरी मिळेल यासाठीच आपण करत असतो. आता हा रंग वापरला तर पैसा येईल का, पैशांचा पाऊस पडेल का, कर्जमुक्ती होईल का, आमचे दोष दूर होतील का, तर नाही. प्रत्येक गोष्ट या हेतूने बघायची नाही. आता हिरवा रंग वापरल्याने काय होईल की महादेव प्रसन्न होतील आपल्यावर, त्यांना हिरवा रंग प्रिय आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट म्हणजे काही मिळेल त्यानुसार बघायचं नाही, तर महादेवांना आनंद होणार आहे म्हणून आपल्याला हिरवा रंग वापरायचा आहे. ते तर नक्कीच तुम्ही हिरवा रंग जसा तुम्हाला वापरता येईल तसं तुम्ही वापरू शकता. नाहीच तुम्हाला वापरायचं तर तुम्ही फक्त 2 गोष्टी करा. हिरव्या काचेच्या बांगड्या घाला, ते तर मी सांगेलच, आणि यासोबत हिरव्या रंगाची झाडं लावा. या 2 गोष्टी तरी करा. या 2 गोष्टी कंपल्सरी तुम्हाला करायच्याच आहेत. आणि हा व्हिडिओ पुरुषांसाठी सुद्धा आहे, म्हणजे पुरुषांनी सुद्धा हा रंग वापरायचा आहे. तर अशी छोटीशी माहिती होती, महत्त्वाची होती म्हणून मी तुम्हाला दिली. तुम्हाला योग्य वाटत असेल तर नक्कीच तुम्ही हे फॉलो करू शकता. तर अतिशय छोटीशी माहिती दिली मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक पहिले फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी श्री स्वामी समर्थ.